मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचाही भाग त्यांनी खरंच छान दाखवलाय. काल आपण ऐकलं होतं, काल शेवटचा सीन होता. प्रतापराव अस्मिताला विचारतात, काय ग अस्मिता, तुला माझे हे फोटोज आणि व्हिडिओज कुठून भेटले? अस्मिताला आता खूप कानकोंड होतं बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताईंनी पण तिला खूप ओरडलंय. बघा काय होतं. प्रतापराव तिला विचारतात, काय ग अस्मिता, तू काय माझ्यावर पाळत ठेवायला माणसं ठेवली आहेत? अस्मिता म्हणते, नाही डॅड, असं नाहीये. अर्जुन म्हणतो, अस्मिताताई, हा व्हिडिओ बाहेरून काढलेला दिसतोय. कोणी काढला हा व्हिडिओ? तुझ्याकडे कसा आला? मग हा सचिन म्हणतो, ते फोटोज आणि व्हिडिओ मी काढलेत बँकेत जाऊन, पण अस्मिताने मला बँकेत पाठवलं होतं चौकशी करायला. तिनेच मला सांगितलं होतं, जर तुम्ही तिथे मला दिसलात तर व्हिडिओ आणि फोटो काढाय. सचिन खरं तर हे खोटं बोललाय बरं का प्रेक्षकांनो. पण अस्मिता म्हणते, डॅड, तो मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की हे सगळं तुम्ही मुद्दाम करतायत ना. प्रतापराव म्हणतात, काय बोलतेस तू अस्मिता? अस्मिता म्हणते, मला कळतंय डॅड, तुम्हाला माझं अकाउंट ऍक्टिव्हेट करायचं नाहीये. मी 4 पैसे खर्च केले तर काय बिघडणार आहे तुमचं? प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, बोलताना जरा विचार करत जा. मी भेटलो त्या मॅनेजरला, त्याने मला तुझं अकाउंट फ्रीज करण्याचं कारण पण सांगितलंय. मला ऐकायचंय का तुला? मग अस्मिता म्हणते, हो अर्थातच ऐकायचंय मला डॅड, सांगा काय प्रॉब्लेम झालाय माझ्या अकाउंटमध्ये? प्रतापराव म्हणतात, ऐक अस्मिता, तुझ्या बँकेतून कधी 5 लाख, कधी 3 लाख, 2, 4 लाख असे पैसे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना संशयास्पद वाटल्यात. त्याचमुळे त्यांनी तुझं अकाउंट फ्रीज केलंय. अस्मिता, आता तुझं बोलणं झालं असेल तर मी तुला एक प्रश्न विचारतो, मला त्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला एवढे सगळे पैसे कशासाठी लागले? अस्मिता आता त्यावरही उलट उत्तर देते प्रतापरावांना, डॅड, मी कुठे पैसे खर्च केले त्याचा हिशोब आता तुम्हाला द्यायचा आहे का? आता मात्र कल्पनाताई मस्त उत्तर देतात बरं का. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, तुला उत्तर द्यावं लागेल कारण ते पैसे तू कमवलेले नाहीये. अस्मिता कल्पनाताईंना उत्तर देते, मॉम, ते पैसे मी सचिनला दिले होते कारण सचिनला त्याचं लोन फेडायचं होतं आणि त्या अकाउंटमधनं मी कधीतरी शॉपिंग केलं असेल, पण लग्नानंतर माझा सगळा खर्च सचिनच करायचा आणि आता मी त्या अकाउंटमधनं सचिनला पैसे दिले तर काय बिघडलं? सायली अस्मिताला छान उत्तर देते, अस्मिताताई, पण तुम्ही तर आता बाळाच्या भविष्याचा विचार करायला हवा ना. तुम्ही जर असेच पैसे खर्च करत राहिलात तर उद्या बाळासाठी काय शिल्लक राहणार आहे? अर्जुन म्हणतो, अस्मिताताई, तुझा नवरा काहीच कमवत नाही आता आणि जितके कमी दिवस तो तुझा नवऱ्याला राहिला ना तेच बरं होईल. मग अस्मिताला राग येतो बरं का. अस्मिता म्हणते, अर्जुन, तू प्लीज गप्प बस. अर्जुन म्हणतो, का गप्प बसायचं अस्मिताई? आता मी गप्प बसणार नाहीये. हा तुझा नवरा काय करतो स्वतःच्या बाळासाठी? याला स्वतःच्या बाळाची काळजी तरी आहे का? बोल ना अस्मिताताई. लगेच सचिन चिडून म्हणतो, अर्जुन, हे असले आरोप माझ्यावर करू नकोस. अर्जुन म्हणतो, हो का? मग सांग ना सचिन, काय करतोस रे? काय करतोस स्वतःच्या बाळासाठी? तुझ्या बाळाला सुरक्षित भविष्य देऊ शकतो का तू? अरे, साधे कपडे पण घेऊ शकत नाहीस तू तुझ्या बाळाला. लगेच कल्पनाताई पण ओरडून म्हणतात, बाबा सचिन, आम्हाला ना आता काही बोलायलाच लावू नकोस तू. आम्हाला कळलंय तू बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाहीस म्हणून. त्याचमुळे आमच्या अस्मिताला पुढच्या खर्चासाठी पैसे ठेवावे लागतील ना. आणि अस्मिता, काय ग, सचिनला एवढी मोठी रक्कम देण्याच्या आधी तू थोडासा विचार करायला हवा होता ना अस्मिता. अस्मिता आता जरा ओशाळली आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला खूप पश्चाताप होतो ती हे जे काही वागली आहे त्याबद्दल. सचिन विचार करायला लागतो, ही अस्मिता माझं नाव का घेऊन बोलली? हे प्रकरण माझ्या अंगाशी येतंय. चला, ड्रामा करावा लागेल आणि गुंडाळावं लागेल या सगळ्यांना. सचिन असं मनातल्या मनात विचार करतो. सचिन या सगळ्या गोष्टींचं खापर अस्मितावरच फोडतो बरं का प्रेक्षकांनो. खूप अवघड असतात बरं का ही अशी माणसं. इकडे प्रिया आणि नागराज महिपतचा सीन दाखवलाय, जो आजच्या मालिकेतला सगळ्यात महत्वाचा आणि बेस्ट सीन आहे. प्रिया आलीये नागराज आणि महिपतकडे. हे दोघे तिची खूप मजा उडवतात बरं का. महिपत म्हणतो, काय ग बबली लोखंडे, जेलातल्या माणसाची तुला कशी काय आठवण आली ग? प्रिया हात जोडते त्या दोघांपुढे आणि रडायला लागते आणि म्हणते, मी थकले आता. महिपत म्हणतो, नाग्या, पाहिलं का रे, बबली थकलीये. प्रिया म्हणत असते, मी हरले आता. नागराज म्हणतो, बघ रे मैप्या, अरे ही बबली हरली रे. प्रिया हात जोडून म्हणत असते या दोघांना, मला तुमच्या मदतीची खूप खूप गरज आहे. नागराज म्हणतो, मैप्या, अरे कॅमेरा पाहिजे होता रे, कॅमेरा. अरे या बाई आपल्या समोर अशा हात जोडून आहेत, मदतीची याचना करतायत. अरे हा फोटो काढला असता रे आणि भिंतीवर टांगला असता ना. महिपत म्हणतो, काय ग बबली, तुझा तोरा तर गायबच झाला, काय झालं काय ग? प्रिया रडून पडून सांगते यांना, अर्जुन आणि सायलीने मी तन्वी नसल्याचे सगळे पुरावे खणून काढलेत. मी प्रयत्न करून पण त्या दोघांना नाही थांबवू शकत आहे.
कदाचित कदाचित सदा आणि मैना पण त्यांच्याकडेच असावेत आणि अर्जुन आणि सायली परत माझी, मैनाची, प्रतिमाची DNA टेस्ट करणार आहेत. या DNAचे जर रिपोर्ट आले ना तर अर्जुन सायली गप्प नाही बसणार. मी तन्वी नाहीये हे ते सुभेदार, किल्लेदार सगळ्या कुटुंबाला सांगणार आहेत. त्यानंतर माझी काय अवस्था होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि आणि मला ना काही झालं तरी हे सत्य बाहेर येऊ द्यायचं नाहीये. महिपत म्हणत असतो मध्येच, बोलत राहा, मी ऐकतोय. प्रिया म्हणत असते, अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. नागराज म्हणतो, काय ग प्रिया, काय विनोदी झालीयस ग तू? नाही, तुला वाटलंच कसं की आम्ही तुझी मदत करू? प्रिया म्हणते, कारण त्या बदल्यात मी तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट करणार आहे. एका एका आठवड्याच्या आत मी तुम्हाला इथून बाहेर काढेल. महिपत म्हणतो, नाग्या ऐक रे, बबलीचं जोक ऐक. काय ग ये बबली, आम्ही तुरुंगात आल्यानंतर तू काय वकील बिकील झाली का काय? नागराज म्हणतो, अरे मैप्या, हिची वकिली म्हणजे त्या फॅशन डिझायनिंगच्या कोर्स सारखी आहे बरं का. प्रिया म्हणते, अरे तुम्हा दोघांचा माझ्यावर विश्वास नाही पण मी हे करू शकते. विचार करा, इतक्या दिवसात साक्षी तुमच्यासाठी वकील शोधू शकली का अण्णा सर? तुम्हाला माहिती आहे साक्षीच्या मागावर पोलीस आहेत. मी तुमची मदत करेल, मी तुमच्यासाठी वकील बघेल, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावीच लागणार आहे. महिपत म्हणतो, करायचंय काय? नाही, त्या अर्जुन सुभेदारला आणि त्याच्या बायकोला आम्ही कसं थांबवणार आहे? महिपतने असं सांगितल्या प्रिया म्हणते, एकच गोष्ट होऊ शकते, सायली आणि अर्जुनला कायमचं संपवायचं. त्या दोघांना मी जिवंत आता राहूच देऊ शकत नाही. बापरे, प्रेक्षकांनो, प्रियाने एकदम टोक गाठलंय बरं का. आता तिच्या लक्षात आलंय की हे प्रकरण तिच्या जीवाशी आणि अंगाशी येऊ शकतं. आता तिने हे सांगितल्या नागराज आणि महिपत पण घाबरून एकमेकांकडे बघायला लागतात की या बाईच्या डोक्यात आहे तरी काय. त्यातनं अर्जुन सारख्या वकिलाला मारणं म्हणजे काय गंमत वाटली काय प्रियाला? महिपत एक्झॅक्टली हेच सांगतो बरं का प्रियाला पुढे, पण तो पुढे दाखवलाय सीन बघा प्रेक्षकांनो. आजची सगळी मालिका खरंच छान दाखवली आहे. इव्हन एवढं सेन्सिबल दाखवतायत ना ते, स्टेप बाय स्टेप, अमेझिंग. आता बघा पुन्हा अस्मिताचं सीन कंटिन्यू केलाय. प्रतापराव अस्मिताला म्हणत असतात की मी तुझं अकाउंट ऍक्टिव्हेट करायचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा घरात हा विषय काढू नकोस अस्मिता. सचिन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये, आम्ही विषय काढणार नाही काढणार. अस्मी पण नाही काढणार हा विषय. आम्हा दोघांना रस्त्यावर भिका जरी मागाव्या लागल्या ना तरी आम्ही इथून पुढे तुम्हाला काहीही बोलणार नाही आहोत. नाही, तुम्हाला काय वाटतं, मला माझ्या बाळाची काळजी नाहीये? मला हे लोन फक्त माझ्या बाळाच्या फ्युचरसाठीच फेडायचंय. अस्मिता समोर सिंपती गेन करतो बरं का हा, आणि म्हणतो कसं, अगं अस्मिता, तू राहू दे, मला माझं बघू दे. नाही, माझं लोन कसं फेडायचंय ना ते माझं मी बघून घेईल, तुझा एकही रुपया मला नकोय हा अस्मिता आता. असं बोलतो आणि निघून जातो. जसं काही याने उपकारच केलेत प्रेक्षकांनो, लोन घेतलंय ते. आता सायली तिला म्हणते अस्मिताला, काय हो अस्मिता ताई, तुम्ही बाबांवर पाळत ठेवून व्हिडिओ काढला बाबांचा? अस्मिताला आता कसं तरी होतं. अस्मिता म्हणते, नाही, माझ्या तसं मनात नव्हतं. पण आता प्रतापरावांना खूप हर्ट होतं बरं का. प्रतापराव आता बाजूला जातात. मग अर्जुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. अस्मिता आता लांबूनच म्हणते, सॉरी डॅड, खरंच माझ्या मनात तसं नव्हतं. कल्पनाताई जातात प्रतापरावांजवळ आणि म्हणतात, अहो द्या ना सोडून विषय, आता जाऊ द्या. सायली येते आता लंगडत तिच्या जवळ, अस्मिताजवळ. तिला लागलंय ना प्रेक्षकांनो पायाला. सायली म्हणते, अस्मिताताई, तुम्ही एका माणसाला पाठराखण करायच्या नादात तुमची नाती तोडू नका हो. अजूनही वेळ गेलेली नाहीये अस्मिताताई, विचार करा. अस्मिताला आता खूप लाजल्यासारखं होतं आणि ती आता निघून जाते तिच्या खोलीत. आता हे सगळेजण प्रतापरावांना समजवत आहेत की जाऊ द्या, जे झालं ते झालं. सायली म्हणत असते, बाबा, सचिन भाऊजींनीच तो व्हिडिओ काढला, तुमचा पाठलाग करून तुमचा व्हिडिओ आणि फोटो काढण्याची त्यांची मज्जल गेली. नाही, काहीही म्हणा, पण या अशा गोष्टींमुळेच अस्मिताताईंसमोर सचिन भाऊजींचा खरा चेहरा लवकरच समोर येईल. तेवढ्यात अश्विन येतो, तन्वी करत, आणि अश्विन म्हणतो कल्पनाताईंना, अगं मम्मा, तू तन्वीला पाहिलंस? कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा, ती सकाळीच गेलीये घराच्या बाहेर, कुठे जाते, काय करते ते कधी ती आम्हाला सांगून जात नाही. अश्विनला आता टेन्शन आलंय असं त्यांनी दाखवलंय. आता बघा प्रेक्षकांनो, पुन्हा या प्रियाचा सीन घेतला त्यांनी, महिपत आणि नागराज प्रियाचा. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो. प्रिया आता खूपच असा दुष्ट प्लॅन करते, तसा तो प्लॅन तिचा नेहमी दुष्टच असतो म्हणा. महिपत म्हणत असतो, म्हणजे सुभेदारला आणि त्याच्या बायकोला ढगात पाठवायचं? काय ग ये प्रिया, तू तर त्या साक्षीच्या पार्टीची होती ना, कोणाचा जीव घ्यायचा नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही. नाही म्हणजे जे काम शांती नव्हतं त्यासाठी बंदूक उचलायची नाही, त्याचं काय? प्रिया म्हणत असते, हे सगळं गेलं ना त्या कचऱ्याच्या डब्यात. अर्जुन सायली जिवंत राहिले ना तर मी मेले म्हणून समजा. ते सुभेदार, किल्लेदार मला रस्त्यावर आणतील.
माझं हाल कुत्रं खाणार नाही. त्यामुळे आता हे सगळं कसं मॅनेज करायचंय ना, ते तुम्हीच सांगा मला अण्णा सर. काय करायचं ते तुम्हीच सांगा. काहीही झालं, काहीही झालं तरी अर्जुन सायली जिवंत राहता कामा नये. नागराज म्हणतो, "काय गं ए प्रिया, तुला काही खेळ वाटला का गं? अर्जुन सुभेदारसारख्या वकिलाला उडवणं म्हणजे सोपं काम आहे?" प्रिया म्हणते, "सोपं नाहीये, पण तुमच्यासाठी हे अशक्य नाहीये हेही चांगलं माहिती आहे मला. नाही तुम्ही जर मनात आणलं ना, तर तुम्ही हे सहज करू शकता." महिपत म्हणतो, "अगं, पण ते तुझ्यासाठी आम्ही कशाला मनात आणायचं?" नागराज म्हणतो, "थापा मारणं बंद कर बबले. नाही, किती थापा मारशील? आमच्यासाठी वकील पाहणार आहे म्हणे. कधीच सांगतेय तू मला वकील पाहणार आहे तू. वकील शोधते कधीच सांगते. कुठे ग वकील?" प्रिया म्हणते, "शोधलाय मी वकील. हवं तर मी तुमच्या समोर त्याला उभं करते. तुम्ही बोला त्याच्याशी. तुम्हाला कळेल की तो तुम्हाला सहज इथून बाहेर काढू शकतो. मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, की मी तुम्हाला इथून बाहेर काढेल." नागराज म्हणतो, "अगं बाई, तू इथं उद्या आमच्यासमोर वकील उभा करशील. परवा आम्ही अर्जुन सायलीला मारायची सुपारी पण देऊ. नाही पण तेरवा तेरवा तू आम्हाला विसरून जाशील ना, त्याचं काय? नाही म्हणजे अर्जुन सायली मेल्यानंतर तुझा तर मार्ग मोकळा. तू कशाला या जेलची वाट पाहशील गं मग? तू तर वाट विसरशीलच." प्रिया म्हणते, "हे बघा, माझ्या मदतीशिवाय तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही हेही विसरू नका. गेली 2 वर्ष आपण एकमेकांना किती मदत करतोय, हो की नाही? पण आता जर आपण एकमेकांची साथ सोडली ना, तर आपण तिघेही संपून जाऊ." मैपत आणि नागराज हिच्या प्लॅनचा विचार करतात बरं का. प्रिया म्हणत असते, "आपण जर या वेळेला एकमेकांचे हात धरून उभे राहिलो ना, तर आपल्या तिघांचाही यात नक्कीच फायदा आहे. विचार करा. मला सांगा, की अर्जुन सायलीला मारण्यात तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही?" आणि प्रेक्षकांनो, प्रियाच्या ह्या प्लॅनवर महिपत आणि नागराजने विचार केलाय हे आपण आलेल्या प्रोमोमध्ये बघितलंच आहे. त्यामुळेच आता प्रियाच्या या सांगण्यावरून नागराज आणि महिपतने सायली आणि अर्जुनला मारण्याचा एक फेल प्रयत्न केलेला आहे. नक्कीच यांचा प्लॅन फसलाय हे त्यांनी प्रोमोमध्ये आधीच डिक्लेअर केलंय. प्रियाच्या या प्लॅनमुळे नागराज आणि महिपतने सायली अर्जुनवर अटॅक करायचा प्रयत्न केला, पण सायली अर्जुन त्यातूनही जिवंत बाहेर येतात हे आपण प्रोमोमध्ये पाहिलंय. इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन घेतलाय. कल्पनाताई म्हणत असतात, "अरे बाबा, तन्वी कुठे गेलीये ते आम्हाला काही सांगून गेलेली नाहीये हं." मग अर्जुन म्हणतो, "फोन लाव ना तिला मग." प्रतापराव म्हणतात, "काय रे बाबा अश्विन, तुला पण सांगून जात नाही का तुझी बायको कुठे बाहेर जाताना?" अश्विन म्हणतो, नाही डॅड ते." अर्जुन म्हणतो, "अरे बाबा फोन कर ना मग." अश्विन म्हणतो, "दादा मी तिला खूप कॉल ट्राय केले पण ती रिसीव्हच करत नाहीये. तिचा फोन सायलेंटवर असावा कदाचित." कल्पनाताई म्हणतात, "तुझं काम होतं का अश्विन?" अश्विन म्हणतो, "नाही मम्मा काम नव्हतं. मी निघालो होतो हॉस्पिटलसाठी. ती घरी असती तर बरं झालं असतं. बाकी विशेष काही नाही." कल्पनाताई म्हणतात, "बरं घरी आली ना ती, की मी तुला कॉल करायला सांगते हां." अश्विन म्हणतो, "विमलताई माझा टिफिन देता का?" तेवढ्यात अश्विनला प्रियाचाच फोन आलाय बरं का. आता सायली निरखून बघत असते अश्विनकडे, म्हणजे काय बोलतोय तो प्रियाशी म्हणून. अश्विन म्हणतो, "काय गं ए तन्वी, कुठेस तू? कधीचा कॉल करतोय तुला?" प्रिया म्हणते, "सॉरी सॉरी, माझा फोन न सायलेंटवर होता रे अश्विन." अश्विन म्हणतो, "अगं पण न सांगता कुठे गेलीस एवढ्या सकाळी सकाळी?" प्रिया म्हणते, "अरे ती माझी मैत्रीण नाही का सारिका, जिला बरं नव्हतं. तिची तब्येत ना अचानक खूपच खराब झाली. तिच्या घरी कोणी नाही रे तिची काळजी घ्यायला. त्यामुळे मला इथे दवाखान्यात यावं लागलं. म्हणजे मी निघाले ना तेव्हा झोपले होते सगळे, म्हणून मी डिस्टर्ब नाही केलं कोणाला." अश्विन म्हणतो, "बरं बरं ठीक आहे, पण तिला काय होतंय?" प्रिया म्हणते, "तिला उलट्या येतायत, चक्कर येतायत." अश्विन म्हणतो, "बरं मी तुला मेडिसिन लिहून पाठवतो, दे हं तिला." प्रिया म्हणते, "अरे नको अश्विन, आम्ही ना जस्ट तिच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलोय. औषधं घेतलोय आम्ही. आता घरी चाललोय आम्ही तिच्या." "अरे ऐक ना अश्विन, एक काम करशील का? आईला माझा निरोप दे. मला ना सारिका सोबत थोडं थांबावं लागणार आहे. मी दुपारपर्यंत परत येईल." अश्विन म्हणतो, "बरं बरं ठीक आहे. पण फोन सायलेंटवर ठेवू नकोस हं. काहीही लागलं तरी मला फोन कर हं तन्वी." प्रिया म्हणते, "हो चालेल, ठेवते हां." प्रेक्षकांनो, हा अश्विन कसं काय एवढा भोळा दाखवलाय बरं. म्हणजे ही कुठे गेलीये, ऍटलीस्ट याने तिच्यासोबत जावं ना, "चल बरं बाई मी येतो तुझ्या मैत्रिणीला बघायला, काय झालं तिला म्हणून." असो, असाही एखादा प्रसंग नक्की येईल असं वाटतंय खरी. आता ती फोन ठेवून देते हं प्रिया. कल्पनाताई विचारतात, "काय रे, कुठे आहे तन्वी?" अश्विन म्हणतो, "अगं मम्मा ती तिच्या मैत्रिणीच्याच घरी गेलीये, त्यामुळे तिला उशीर होणार आहे. म्हणजे ती दुपारपर्यंत येईल म्हणाली." अर्जुन म्हणतो, "अच्छा, तीच मैत्रीण ना लास्ट टाइम प्रिया तिच्यासोबत पार्टीला गेली होती, किंवा ती जी आता आजारी पडली, ती नेकलेस घेऊन गेली होती प्रिया तिच्यासाठी, ती मैत्रीण आहे का रे अश्विन? ती काल्पनिक मैत्रीण प्रियाची?" अश्विन म्हणतो, "ए दादा, उगाच टोमणे नको मारूस हं. तन्वीचा स्वभाव बदलला आहे तुम्ही बघताय आता."
ठीक आहे, निघतो मी, मला उशीर होतोय. आता सायलीला ना जरा डाऊटच येतोय, की प्रिया गेली तर कुठे गेली? आता प्रतापराव पण म्हणतात, "अश्विनचं हे आंधळं प्रेम आहे ना, त्यामुळे ही तन्वी त्याचा गैरफायदा घेते. अश्विन निघून जातो बरं का आता." कल्पनाताई म्हणतात, ही जी तन्वी आहे ना, या सगळ्याचा गैरफायदा घेते अश्विनच्या प्रेमाचाच." सायली म्हणते, "मला नाही वाटत तिची कुठली मैत्रीण आजारी-विजारी असेल. कुठे गेली असेल प्रिया?" अर्जुन म्हणतो, "तिला सोड बरं आता. तू आधी चल माझ्यासोबत डॉक्टरांकडे सायली. अगं, तुला ते पाय दाखवून येऊ आपण तुझ्या दवाखान्यात." सायली म्हणते, "अहो, मला बरं वाटतंय. अश्विन भाऊजींनी औषधं दिलेत ना." अर्जुन म्हणतो, "अगं, पण माझा जो मित्र आहे ना, तो बर्न स्पेशलिस्ट आहे. चल बरं जाऊयात आपण." अर्जुन सायलीला पुन्हा उचलणार असतो. सायली म्हणते, "अहो, असं काय करता तुम्ही? मी चालू शकते ना. माझा तळपाय भाजलाय फक्त." आता हळू सायली चालत असते बरं का. अर्जुन तिला नेत असतो. "सावकाश, सावकाश. सायली, जास्ती जोर देऊ नकोस गं पायावर." अर्जुनचं जरा अति उतू चाललंय प्रेम असं म्हणायला हरकत नाही. सायली शेवटी चिडून म्हणते, "काय चाललंय तुमचं? किती काळजी करताय तुम्ही?" अर्जुन म्हणत असतो, "थांब, मग उचलू का तुला?" मग कल्पनाताई म्हणतात, "अगं बाई सायली, अर्जुन प्रॅक्टिस करतोय." नाही म्हणजे तू जेव्हा गरोदर राहशील ना, तेव्हा तो काळजी घेईल ना तुझी अशीच. असं पाऊल टाक, तसं पाऊल टाक असंच म्हणेल ना तो तुला तेव्हा. कल्पनाताईने बोलल्या बोलल्या प्रतापराव म्हणतात, अर्जुन खूप लाड करणारे हा तुझे सायली." अर्जुन म्हणतो, "काय डॅड, अचानक तुम्ही टॉपिकवर आलात या." कल्पनाताई म्हणतात, "अचानक काय? अरे बाबा, सायली गरोदर राहिल्यावर तू काळजी घेशीलच ना तिची." सायली या विषयावर गोड लाजत असते. मग प्रतापराव म्हणतात, "अर्जुन, सायली, आम्हाला तर असं वाटत होतं की तुम्ही एव्हाना बाळाचा विचार केला असेल." कल्पनाताई म्हणतात, खरंय ते. अर्जुन, सायली, बाळाचा विचार करा बरं का. अस्मिताच्या बाळासोबत तुमचं बाळ पण वाढीस लागेल, विचार करा." अर्जुनला मात्र या विषयाचं प्रचंड टेन्शन आलंय असं त्यांनी दाखवलंय बरं का. प्रिया वकिलाला भेटते. इकडे कोणीतरी XYZ वकील आहे. प्रिया त्या वकिलाला म्हणत असते, "नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरेची केस घ्या प्लीज. तुम्ही मागाल ते पैसे मी देईल, पण एका आठवड्यात ते बाहेर यायला हवेत. आणि हो, ही रक्कम तोंड बंद ठेवायची, त्याचे वेगळे पैसे." नोटांची एक गड्डी त्या वकिलासमोर प्रिया ठेवते आणि त्याला म्हणते, "तोंड बंद ठेवा." वकील म्हणतो, "तोंड बंद ठेवायचं म्हणजे काय करायचं?" प्रिया म्हणते, "काय ना, नाही तुमचं हे सेक्टर खूप छोटं आहे हो. नाही म्हणजे तुम्हाला माहित असेल की मी नाही म्हणजे अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदारला तुम्ही ओळखतच असाल. अर्जुन सुभेदारने या दोघांना तुरुंगात टाकण्यासाठी खूप कष्टाने केसेस लढल्या आहेत. नाही, मी त्यांच्या घरातली असून सुद्धा त्या दोघांना इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेय, हे तुम्ही कोणाला सांगायचं नाही हं." मग तो वकील म्हणतो, "आम्ही असं एकमेकांचे केसेस कधी डिस्कस करतच नाहीत. या दोघांना जामीनवर एका आठवड्यात सोडवणं अशक्य आहे. पण तरी सुद्धा जामिनावर मैपत शिकरेला मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे नागराज किल्लेदार यांचे गुन्हे असे आहेत ना, की तुम्ही त्यांना जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न करूच नका." प्रिया म्हणते, "त्या दोघांना बाहेर काढणं हे किती कठीण आहे ना, हे आपल्या दोघांमध्येच राहू द्या. आता मी तुम्हाला सांगते की नक्की मला काय हवंय." वकील म्हणतात, "पण तुम्हाला तर मी या दोघांची केस घ्यायला हवी आहे ना." प्रिया आता हसते आणि म्हणते, "तुम्ही त्या दोघांचे वकील असलात ना, तरी काम मी जे सांगेल ना तेच करायचंय. पैसे मी तुम्हाला देणार आहे." ते वकील म्हणतात, "नाही मॅडम, तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्लॅनमध्ये आहात का? नेमकं मला काय करायचंय?" प्रिया आता स्माईल करते आणि तिचा प्लॅन त्या वकिलाला सांगते, पण तो प्लॅन आपल्याला ऐकवलेला नाहीये. फक्त प्रियाचे ओठ हलताना दाखवलेत. प्रिया काहीतरी वेगळाच डबल गेम खेळते बरं का प्रेक्षकांनो. आता बघा, हा सचिन अस्मितालाच कसा ब्लेम करतो. मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला, बघा सचिन आता टेन्शनमध्ये असतो. त्याला कळतंय की अस्मिताकडनं त्याला पैसे मिळणार नाहीयेत आता. अस्मिता येते त्याच्याजवळ आणि त्याला म्हणते, "माझीच चूक झाली. तू जेव्हा मला व्हिडिओ दाखवलास ना सचिन, तेव्हा मीच तुला सांगायला हवं होतं की डॅडचे असे चोरून व्हिडिओ काढू नकोस. आता बघ, बघ काय होऊन बसलंय. माझ्या घरच्यांच्या नजरेत मी दोषी ठरले. त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्यावर पाळत ठेवतीये." सचिन म्हणतो, "अगं अस्मी, मला काही व्हिडिओ नव्हता काढायचा गं. माझ्याकडे कुठे दुसरा ऑप्शन होता." अस्मिता म्हणते, "अरे बाबा, पण डॅड माझ्यासाठीच बँकेत गेले होते ना." आणि ते म्हणाले तसं, "अरे बँकेत त्यांची बाकीची कामं असतात रे. तू मला भाग पाडलंस त्यांना जाब विचारण्यासाठी." सचिन ओरडून म्हणतो, "मी मी तुला भाग पाडलं? अगं तूच नाव घेतलं माझं की मी तुझ्याकडनं सारखा पैसे मागतो म्हणून." अस्मिता म्हणते, "अरे बाबा, तू पैसे मागतो असं कुठे बोलले मी? मी तुला पैसे देते असं बोलले सगळ्यांसमोर मी." "अरे पण मी माझ्या घरच्यांच्या नजरेत जी उतरायची होते ते उतरलेस ना. तू तू माझ्याकडनं वदवून घेतलंस की डॅडने माझं अकाउंट फ्रीज केलं म्हणून."
बापरे! मी काय वेड्यासारखी वागले. मी तुझ्यामुळे वेड्यासारखी वागले. मी अशी कधी वागलेच नसते. सचिन म्हणतो, "ए अस्मी, तू ना आता मूर्ख वाटतेस मला मूर्ख. आणि तुला कळत नाही हां, तुझे घरचे तुझ्या बाबतीत काय-काय प्लॅनिंग करतात ते." अस्मिता ओरडून म्हणते, "बस कर सचिन आता. डॅडने काय सांगितलं तू ऐकलं नाहीस का? माझ्या अकाउंटमधनं मोठमोठ्या रकमा विथड्रॉल करण्यात आल्यात. त्यामुळे बँकेला संशय आला म्हणून अकाउंट फ्रीज झालंय. या अमाउंट का विड्रॉल झाल्यात हे तुलाही चांगलं माहिती आहे." सचिन म्हणतो, "वा ग वा, आता या सगळ्यासाठी तू मला जबाबदार धरणार आहेस का? तू मला पैसे काय दिलेस अस्मिता? लगेच ऐकून पण दाखवतेस हं मला? अगं लग्नानंतर तर मी तुला पैसे दिले ना, मी तुला कधी ऐकून दाखवलं का ग? बघ बघ काय फळ मिळतंय त्याचं मला. तुझ्या घरच्यांच्या समोर तुझ्या नवऱ्याची काही किंमत नाहीये ना अस्मिता, तुला काही फरक पडत नाही ग. तुझी किंमत कमी झाली म्हणून आज तुझा इगो हर्ट झालाय ना." अस्मिता म्हणते, "ए काही पण काय बोलतोय सचिन? इगो? कसला रे इगो? अरे माझा काही पण दोष नसताना?" सचिन म्हणतो, "ए चल ग, काही पण काही बोलू नकोस. बाकीच्या बायका बघ नवऱ्यांसाठी काय काय करतात. तुला एवढूसं काहीतरी करायला सांगितलं मी, तर तुला त्रास व्हायला लागला ना? अस्मिता, कधीतरी कधीतरी चांगली बायको होण्याचा प्रयत्न कर ग." अस्मितालाच दोष देऊन हा सचिन तिथून निघून जातो बरं का. अस्मिताला आता कळतंय, की या मूर्ख नवऱ्यासोबत तिने प्रेमाने म्हणजे वागायचा प्रयत्न केला, तर तिला त्याचं काय फळ भेटतंय ते. अस्मिता आता खूप टेन्शनमध्ये येते. सचिन तिथून तिलाच अद्वा-तद्वा बोलून निघून जातो. अस्मिता खूप दुःखी होते आणि रडायला लागते आता. अस्मिता भोळी आहे की काय कळत नाहीये एक्झॅक्टली, पण तिला कसं वागावं ना हे समजत नाहीये प्रेक्षकांनो. होतं. असं बऱ्याच बायकांचं होतं बिचाऱ्यांचं. नवरा आणि माहेरचे यामध्ये नेहमीच अशा बायकांची बिचाऱ्यांची कुचंबणा होत असते. असो. आता अर्जुन शांततेत विचार करत असतो तेव्हा सायली जाते त्याच्या जवळ आणि म्हणते, "काय हो? काय झालं? कसला विचार करताय?" अर्जुनला आता टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. बाबा तो कसा होणार याचं. अर्जुन तिला म्हणतो सायलीला, "अगं सायली, म्हणजे डॅड आणि मॉम मगाशी म्हणत होते ना आपल्याला लवकर आई-बाबा व्हायला पाहिजे. तुला पण असंच वाटतं का सायली?" सायली लाजते आणि हसते. म्हणते की, "का हो? तुम्हाला नाही का असं वाटत आहे?" सायलीची अपेक्षा आहे की तिने आई व्हावं, पण हे अचानक कुठून मध्ये आलं तेच कळत नाहीये. अर्जुनला अजून सध्या बाबा व्हायचं नाहीये. असो, असतात प्रत्येकाचे विचार. अर्जुन छान सांगतो पण सायलीला. तो म्हणतो, "अगं सायली, मला ना जरा टेन्शनच येतंय गं. म्हणजे बघ ना, मला नाही वाटत आहे की मी एवढ्या लवकर बाबा होण्यासाठी तयार आहे." सायली म्हणते, "का हो? असं का वाटतंय तुम्हाला?" अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तू ना गैरसमज नको करून घेऊस हं. मला फक्त एवढंच वाटतंय की मी ना कदाचित चांगला बाबा नाही गं होऊ शकणार." सायली म्हणते, "अहो, काही काय? असं का वाटतंय तुम्हाला?" अर्जुन म्हणतो, "सायली, अगं खूप मोठी जबाबदारी आहे गं. मी जेव्हा केव्हा बाबा होईल ना, तेव्हा मला माझ्या डॅडसारखं बाबा व्हायचंय. जमेल का गं मला सायली? म्हणजे मी लहान असताना माझे डॅड, मॉम, पूर्णाजी त्यांनी किती काळजी घेतली गं आमची. किती छान संस्कार दिलेत त्यांनी आम्हाला. म्हणजे मला पण माझ्या बाळाला असेच संस्कार द्यायचेत. पण मला ना असं वाटतं सायली, म्हणजे मला असं प्रेशर आल्यासारखं वाटतंय गं. मला असं वाटतंय की एक घाई नको करायला आपण आई-बाबा होण्यासाठी." सायली म्हणते, "अहो घरात चिडवा-चिडवी व्हायची, सगळे आपल्याला चिडवायचे, तेव्हा तर तुम्ही आनंदात दिसत होतात. आई-बाबा होण्याचं स्वप्न माझ्या इतकंच तुम्ही पण बघितलंय ना. आता अचानक तुम्हाला काय झालं?" अर्जुन म्हणतो, "अगं सायली, जेव्हा अस्मिताताईचं बाळ मी पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा मला कळलं गं, बाळ बाळ ही गोष्ट अशी लाईटली घेण्याची गोष्ट नाहीये गं. म्हणजे बघ ना, म्हणजे त्या बाळाला हातात घेण्याची पण मला भीती वाटत होती. म्हणजे आपलं बाळ जेव्हा होईल, तेव्हा आपण त्याला चांगले संस्कार द्यायला हवेत ना. ही आपली जबाबदारी असेल ना, म्हणजे मुख्यतः माझी. सायली, मला ते जमलं नाही तर? अशी भीती मनात असेपर्यंत मला असं वाटतंय आपण बाळाला जन्म नको देऊयात." सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं. हा निर्णय आपण घाईघाईमध्ये नाही घेऊ शकत. जेव्हा आपण दोघेही आई-बाबा होण्यासाठी तयार असू ना, तेव्हाच आपण बाळाचा विचार करू. तुम्हाला जेव्हा विश्वास वाटेल ना, की तुम्ही आपल्या बाळावर पूर्णाजी, आई-बाबांसारखे जेव्हा संस्कार कराल ना, तेव्हा मला सांगा. म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा. तोपर्यंत मी तुम्हाला काहीही म्हणणार नाही. अहो, मी तुमच्याकडे तोपर्यंत हट्ट करणार नाही. पण तुम्हाला एक सांगू का? म्हणजे आता हे जे बोलते ना सायली प्रेक्षकांनो, माझ्या मनाला ना ते खूप भावलंय बरं का. सायली म्हणते, "मला ना आपलं बाळ तुम्हा तिघा भावंडासारखं व्हायला हवंय." म्हणजे बघा ना, आपल्या म्हणजे तुमच्या तिघांवर आई-बाबा, पूर्णाजी यांनी जे संस्कार केले ना, तसेच आपल्या बाळावर आपल्याला करता यायला हवेच. म्हणजे बघा ना, अश्विन भाऊजी आणि आपल्यामध्ये
किती किती भांडणं आहेत, म्हणजे मतभेद आहेत आपल्यामध्ये, पण माझ्या पायाला जखम झाल्यावर किती पटकन अश्विन भाऊजी पुढे आले. म्हणजे प्रियाशी लग्न करून त्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय, पण तरीही आपल्या कुटुंबात त्यांनी आपली कधी साथ नाही सोडली. असं असं माणूस पण आपल्याला आपल्या बाळात रुजवता आलं पाहिजे. आपल्याला जेव्हा हे करता येईल ना, तेव्हाच आपण हा निर्णय घेऊया. हे मात्र सायलीचं अगदी खरं आहे बरं का प्रेक्षकांनो. कुटुंबांमध्ये कितीही मतभेद असू द्यात, पण संकट काळात एकमेकांची साथ कधीच सोडायला नाही नाही पाहिजे. असं म्हणजे मलाही असंच वाटतं. अर्जुन म्हणतोय सायलीला, की "तू चिडली नाहीयेस ना बायको माझ्यावर आता?" सायली म्हणते, "नाही, नाही, अजिबात नाही." अर्जुन म्हणतो, "चल मग तयार हो, आपण डॉक्टरांकडे जाऊयात लगेच." सायली म्हणते, "अहो मी जाईल ना आईंना घेऊन. प्रिया कुठे गेलीये ते शोधा ना तुम्ही." अर्जुन म्हणतो, "जाऊ दे गं, तुझ्यासोबत येणं सध्या महत्वाचं आहे. सायली, तुझ्या पायाची जखम बरी होईपर्यंत मी तुला सोडणार नाहीये हां." अर्जुन म्हणत असतो, "सायली, तसंही आता प्रियाला कळलंय की DNA रिपोर्ट तिच्या मनासारखे येणार नाहीयेत. ती काय करू शकणार आहे आता?" सायली म्हणते, "आपल्याला नेमकं तेच कळत नाहीये ना, ती काय करणार आहे आणि काय नाही ते. आता आपल्याला अलर्ट राहायला हवं अहो, पण नेहमी प्रिया आपला पाठलाग करते, पण आज तुम्ही तिचा पाठलाग करा." अर्जुन म्हणतो, "आर यू किडिंग? मी तिचा पाठलाग करू?" सायली म्हणते, "हो मग काय झालं? अहो काही झालं तरी प्रियाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. नाही म्हणजे आता या नेकलेस प्रकरणानंतर प्रिया जखमी वाघिणीसारखी झालीये. ती कधी आपल्यावर पंजा मारेल ना ते सांगता येत नाही." अर्जुन म्हणतो, "हो, बरोबर आहे तुझं बायको, पण तरी सुद्धा आपण आत्ता डॉक्टरांकडे जाऊयात म्हणजे जाऊयात. नो आर्ग्युमेंट. चल तू पटकन रेडी हो बरं." अर्जुन आता सायलीला दवाखान्यात घेऊन जाणार आहे बरं का. पण तत्पूर्वी त्यांनी आता हा शेवटचा सीन दाखवलाय. अतिशय सुंदर सीन आहे. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही हा रिव्ह्यू ऐकत आहात रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवर. हे मला सांगावं लागतंय, त्याचं कारण मी तुम्हाला मागील 2 दिवसापासून सांगतेय. कारण एक चॅनल आहे जे रोज सांगूनही माझा व्हॉइस कॉपी करत आहे. जर तुम्हाला माझा हा व्हॉइस दुसऱ्या कुठल्या चॅनलवर आढळला तर त्या चॅनलला रिपोर्ट करायला विसरू नका. अस्मिता आता किचनमध्ये आलेली असते, म्हणजे तिथे हॉलमध्ये बसते, रडत असते. सायली आता प्रेमाने येते, तिच्या जवळ बसते आणि म्हणते, "काय झालं अस्मिता ताई? अहो का रडताय?" अस्मिता रडत असते हा प्रेक्षकांनो. आता सायली तिला खूप छान समजवते. सायली आधी बसते, खूप वेळेला विचारायचा प्रयत्न करते, "काय झालं अस्मिता ताई? काय झालं? तुमचा चेहरा असा का पडलाय? बोला ना अस्मिता ताई, कसला एवढा विचार करताय तुम्ही?" अस्मिता खूप रडत असते बिचारी प्रेक्षकांनो. मग सायलीला ती सांगते, "कसं वागायचं गं सायली? काय करायचं गं? मला काही सुचतच नाहीये. अगं, मी घरच्यांसमोर नवऱ्याची बाजू काय घेतली, की माझा नवरा माझ्याच घरच्यांसमोर मला दोषी ठरवायला लागतो गं, चिडचिड करतो माझ्यावर. मग घरचे पण माझ्यावर चिडचिड करतात. काय करू गं सायली? काय चाललंय हे सगळं? मला यातनं बाहेरच पडता येत नाहीये." सायली म्हणते, "अस्मिताताई, तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडत नाही आहात, कारण तुमचे डोळे सध्या बंद आहेत. अस्मिताताई, जरा डोळे उघडा आणि बघा. तुम्हाला कळेल कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे." अस्मिता म्हणते, "अगं सायली, पण आपल्याच माणसांमध्ये कोण खरं आणि कोण खोटं कसं कळणार आहे गं? कोणाचं पारडं जड आहे? कोण कोण खोटं वागतंय? कसं गं ठरवू मी?" सायली म्हणते, "काय आहे ना अस्मिताताई, आपण आपल्या माणसावर आंधळा विश्वास ठेवतो ना, तेच आपलं चुकतं. आपल्याला कधी-कधी काही गोष्टी खटकतात. कधी-कधी चुकाही दिसतात आपल्या माणसांमध्ये, पण तरी आपण त्या चुकांकडे आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मग आपली तीच व्यक्ती आपल्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायला लागते. अस्मिताताई, तुम्ही असं करू नका. तुम्ही कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जी व्यक्ती वारंवार तुम्हाला दुखावते, तिच्यावर आंधळं प्रेमही करू नका." अस्मिता आता या गोष्टीचा विचार करायला लागते बरं का प्रेक्षकांनो. सायली आता मनातल्या मनात विचार करते, "चला अस्मिताताई, तुम्ही निदान सचिन भाऊजींच्या चुकांच्या बाबतीत विचार करायला लागल्यात, हेच खूप झालंय." सायलीचा हेतू साध्य होतोय बरं का प्रेक्षकांनो अस्मिताच्या बाबतीत. सायली मनात विचार करते, एका अर्थी बरं झालं सचिन भाऊजींबद्दल तुम्हाला प्रश्न पडायला लागलेत अस्मिताताई. आता त्यांचा खरा चेहरा लवकरच तुमच्या समोर येऊ देत, असं सायली मनात बोलत असते. आणि आजचा हा मोठा एपिसोड इथेच संपलाय. पुढच्या भागात आता नागराज आणि महिपतने प्लॅनिंग केली आहे अर्जुन आणि सायलीला मारण्याची. प्रोमो तर तुम्ही पाहिलाय, नसेल पाहिला तर अनगावी स्टोरी या चॅनलवर मी त्या प्रोमोचा रिव्ह्यू दिलाय, नक्की बघा. नागराज म्हणत असतो, "महिपत, साक्षीला सगळं समजावून सांगितलं का? ते दोघे जेलमध्येच आहे." महिपत म्हणतो, "सांगितलंय, सगळी सेटिंग लावली आहे." नागराज म्हणतो, "फायनली आता अर्जुन सायलीचा खेळ खल्लास होणार ना?" महिपत म्हणतो, "113%. इकडे अर्जुन हॉस्पिटलला आलेला असतो तेव्हा त्याच्या मागावर एक मोठा ट्रक असतो आणि एक माणूसही
अर्जुन आणि सायली गेल्याची बातमी टीव्हीवर झळकते आणि सगळं सुभेदार कुटुंब कोसळतं. पण प्रिया मात्र बाजूला जाऊन हसत असते. प्रियाला वाटतंय की तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय, पण तो झालेला नाहीये. प्रेक्षकांनो, आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये हे कळेलच. मस्त दाखवलंय त्यांनी. आता प्रिया स्वतःला एक्सपोज कशी करू देईल, ती काही ना काही पलटवार अर्जुन सायलीवर करणारच. पण प्रियाचा हा प्लॅन फ्लॉप झालाय. बघूयात आता पुढे काय काय घडणार आहे मालिकेत. मजा येणार आहे बघायला. ठरलं तर मग या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.